नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली। मराठवाड्यावरती सध्या पावसानं अवकृपा केली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या हिरावल्यानं सध्या या शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडतीये। या बैठकीमध्ये कर्जमाफी, ओला दुष्काळ या संदर्भातली चर्चा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होत सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान भरपाईच्या निकषात बदल करण्याची चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तर दुसरी बातमी आहे मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानाची। मराठवाड्यामध्ये वरुणराजा इतका कोपलाय की आता ते सावरणं सर्वांनाच कठीण जात आहे आणि असं असतानाच आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे नुकसान भरपाईची। एकीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन मिळालेलं असताना दुसरीकडे एक वेगळीच बाब आता समोर आली आहे। ती म्हणजे अशी की आता केंद्रानं बिहारला मदत केली आहे, मात्र महाराष्ट्राला मदतच अद्याप मिळालेली नाहीये। त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। केंद्राकडे मदतीचा पाठपुरावा केलाय असं सरकार सांगतंय, मात्र आता केंद्र सरकार महाराष्ट्राऐवजी बिहारला मदत करतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रासोबत हा भेदभाव कशासाठी असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करतायत। तर तिसरी बातमी आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेला गुंड निलेश घायवळ संदर्भातली। निलेश बन्सीलाल घायवळ हा या गुंडानं दहशत काहीशी माजवली आणि हा पोलीस पकडतील म्हणून लंडनलाच पळून गेला। पण प्रश्न असा आहे की आता गुंड पळून जातो तरी कसा, असा सवाल आता नागरिक विचारतायत। पण घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटतो तरी कसा, यांसारखे नानाविध प्रश्न सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सखोल विश्लेषणासोबत। आणि यानंतरची पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यावर सध्या पावसानं अवकृपा केली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं सध्या शेतकरी चिंतेत सापडलाय। आज राज्यमंत्री आहे, मात्र या बैठकीमध्ये कर्जमाफी, ओला दुष्काळ या संदर्भामध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती सुद्धा मिळते। मात्र या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान भरपाईच्या निकषामध्ये सुद्धा बदल करण्याची चर्चा होणार असल्याची माहिती आता मिळते। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सर। राम सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। हे निकष बदलले जातील असं सुद्धा बोललं जातं, नेमके हे निकष काय आहेत आणि जर ते बदल झाले तर शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होऊ शकतो? नाही, आता एक अर्धा ते पाऊण तासामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरुवात होणार आहे। हं, हे खरं आहे की हे जे संकट आहे ते भयानक फार मोठं संकट आहे, मराठवाड्यावर आहे। हं, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, हं, इव्हन 1 कोटीपेक्षा जास्त हेक्टर महाराष्ट्रातली जमीन पूर्णतः नेस्तनाबूत झालेली, पिकं गेलेली। हं, आता मागच्या 4-5 दिवसापासून सगळे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये होते। हे पालकमंत्री आज मंत्रिमंडळात बैठकीमध्ये आपला अहवाल सादर करतील आणि अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये 100% काही निर्णय होतील, कारण हे सरकार संवेदनशील आहे। राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या, पालकमंत्र्याला सूचना केल्या होत्या आणि आज मंत्रिमंडळात अहवाल आल्यानंतर निश्चितच ओला दुष्काळ असेल, कर्जमाफीचा विचार असेल, काही निकष बदलाचे सुद्धा संकेत आज मिळत आहेत। एवढंच नाही, कर्जाचं पुनर्गठन करावं लागेल, कर्जमाफीचाही विचार सरकारी पातळीवर चालूच आहे। हं, आणि मग शेतकऱ्यांना आता सप्टेंबर अखेरीस जेवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल हं, हे आता आपल्याला अवघ्या 1 तासामध्येच 100% कळल। दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकारकडे हे आता अहवाल जाणार आणि मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारची सुद्धा महाराष्ट्राला मदत निश्चित येईल। तशा प्रकारे जोरदार हालचाली प्रशासन आणि सरकार पातळीवर चालू आहे। हं। पण राम सर, जर आपण बघितलं असेल तर मराठवाडा असेल, मराठवाड्यामध्ये जे काही दुष्काळ आता ओला दुष्काळ जो पसरलेला आहे त्याच्यामध्ये सरकार शेताच्या बांधावरती गेलं, सरकारनं पाहणी केली, पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिले। मात्र यामध्ये असं झालेलं आहे की सध्या जे निकष बदलण्याची जी घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केली जाईल असं बोललं जातंय, या निकषांचा नेमका जरी बदलले तर त्याचा फायदा कसा होऊ शकतो? आणि जर शेतकऱ्यांनी जर या संदर्भामध्ये जर त्यांना एक ठोस आश्वासन मिळालं तर त्यांची सुद्धा नाराजी काहीशी दूर होईल? नाही, 100% आजच्या मंत्रिमंडळामध्ये हं, मराठवाड्यातील आणि विदर्भ असेल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट निदर्शनास निश्चितच येईल।
निकषही बदलले जाण्याची शक्यता वाटते. कारण जी मदत आहे 23चा जी-आर आणि नंतर 25ला काढलेला जी-आर त्याच्यातली तफावत आहे आणि वेगवेगळे निकष राहणार आहेत. जमिनी खरडून गेलेल्या, विहिरी बुजून गेलेल्या, जनावरांचं नुकसान आहे, घराची पडझड आहे आणि म्हणून जमीन आणि पिकाचं अशा वेगवेगळे निकष आणि त्याच्या स्तरावर झालेले पंचनामे आणि म्हणून अशा तऱ्हेनं शेतकरी हा कसा उभा राहील, जो चिखल शेतकऱ्याचा संसार झालेला आहे, तो त्याच्यातून बाहेर कसं पडेल. काल देखील राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलंय, की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू. या संकटातून शेतकरी बाहेर पडला पाहिजे, त्याला दिलासा मिळाला पाहिजे. या दृष्टीनं आज मंत्रिमंडळामध्ये 100% चांगले दिलासादायक निर्णय येतील, हे तर खरंच. आणि आता आपल्यासोबत असणारे शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, आपण जर बघितलं असेल तर राम सरांनी आता एक विश्लेषण चांगलं केलं. मात्र जो अध्यादेश आलेला होता 30 तारखेचा, याचा नेमका काय तोटा झालेला आहे शेतकऱ्यांना आणि फायदा कसा होऊ शकतो जर निकषात बदल झाले तर? अजितजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय, येतोय, येतोय. म्हटलं, जसं आत्ताचा जो राम सरांनी जो काही सगळं विश्लेषण केलं ते अत्यंत योग्य होतं. मात्र जसं जो 30 तारखेचा जो अध्यादेश आलेला होता त्याच्यानंतर शेतकऱ्यांवरती जो भार पडलेला होता, जो तोटा झाला, आणि जर निकषामध्ये जर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निकषामध्ये बदल झाले तर त्याचा फायदा कसा होऊ शकतो आणि हे कितपत शक्य आहे? हे बघा, सोयाबीन आणि कापूस ही हं. 2 मुख्य पिकं खरीपाची बरबाद झालेली आहे. बर. तिचा उत्पादन खर्च किती आहे? हं. तर जे संरक्षण पीक विमा कंपन्यांचे प्रीमियम ठरवताना सोयाबीनला दिलं, हं. ते प्रति हेक्टरी ₹58,000 आहे. हं. हा आकडा सरकारचा आहे. सरकारने करार करताना मान्य केलंय, की एका हेक्टर सोयाबीनचं जर नुकसान झालं, हं. तर त्याला किती संरक्षण द्यायला पाहिजे? ₹58,000 द्यायला पाहिजे. तीच गोष्ट कापसाबद्दल सरकारने मान्य केलेली आहे, की ते ₹60,000 आहे. हं. त्याच्यामुळे सरकारने जी आकडेवारी दिली, त्या आकडेवारीनुसार सोयाबीन 58,000 आणि कापूस 60,000. याच्यावर जीवन जगण्याचा खर्च म्हणजे नफा हा शेतकरी कुटुंबाला मिळाला पाहिजे. त्याची जर आपण त्याच्यामध्ये बेरीज केली, हं. तर आम्ही जी मागणी करतो आहोत, ती प्रति एकरी सरासरी हे ₹50,000 शेतकऱ्याला दिले पाहिजेत. हा निकष प्रस्थापित केला पाहिजे. एन-डी-आर-एफचा निकष काही असो, एन-डी-आर-एफचा निकष हा आदानं म्हणजे निविष्ठा ते भरून देणारा निकष आहे. हं. ज्याच्यामध्ये खतं, बियाणं याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 10 वर्षापूर्वीची ती आकडेवारी आहे. हं. हं. त्याच्यामुळे 10 वर्षापूर्वीचा खतं बियाणांचा खर्च तेवढा भरून देण्यासाठीच्या 8,500 हे आत्ताच्या दृष्टिकोनातून खूप कमी गोष्ट आहे. आत्ता मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, मी ऐकलं. हं. त्याच्यामध्ये आमचा हा मुद्दा जर त्यांनी लक्षात घेतला, तर आम्हाला फारच आनंद होईल. हं. दुसरा मुद्दा कर्जमाफीचा आहे. हं. आपल्याला मी सांगेल, फुलांब्री नावाचं जे गाव आहे संभाजीनगरमध्ये, तिथे नुकतीच एका शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केली कर्जामुळे. आम्ही नांदेडमध्ये काल होतो. तिथे एका शेतकऱ्यांनी स्वतःला विजेच्या ताऱ्यावर झोकून दिलं आणि संबंध आपलं जीवन संपवलं. कारण 4 एकर राम सर, सोयाबीनची आता जमीन. जो अजित नवलेंनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला होता, जे मुद्दे मांडलेत, याच्याकडे आता सध्या सरकारच्या वतीनं काय उत्तर देऊ शकाल तुम्ही? शेतकऱ्यांचे नेते माननीय अजितदादा नवलेंनी विषय आणि चांगल्या सूचना केलेल्या आहेत. हं. मराठवाड्याचा त्यांनी दौराही केलेला आहे. मला असं वाटतं की त्याहून अधिक हे सरकार संवेदनशील आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे निकष आहेत, निकषाच्या पलीकडे जाऊन मदत कशी करता येईल, काही बदल कसे करता येईल, त्याच्यावर आज आणि सगळ्या मंत्री पालकमंत्रीचे अहवाल या बैठकीमध्ये आज येतील. आणि मला असं वाटतं की कर्जमुक्तीचा विषय असेल, ओल्या दुष्काळाचा विषय असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल आणि वेगवेगळे निकष लावून, उदाहरणार्थ घराची पडझड झाली किती द्यायचे, जनावरे वाहून गेले किती द्यायचे, विहिरी बुजून गेल्या किती द्यायचे, जमिनी खरडून गेल्या किती द्यायचे, सोयाबीन 100% गेलं, कापूस 100%, हे जे सारे निकष आहेत, या निकषाच्या आधारावर आज मंत्रिमंडळामध्ये एक सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा हो. निश्चितच येईल. आणि शेतकऱ्यांच्या सूचनेचं सुद्धा माननीय नवलेजी असतील किंवा अन्य शेतकरी, हे खरं म्हणजे मी नवले साहेबांच्या भूमिकेचंही कौतुक करतो की शेतकऱ्यांच्यासाठी ते मागतायत, कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाहीत. आणि म्हणून अशा सूचनांचं
एक सकारात्मक जे काय तर निश्चितच आजच्या खरंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला खरंय, आजच्या समोर येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका हा काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अजून एक मराठवाड्यासंदर्भातलीच एक बातमी आहे. मराठवाड्यामध्ये वरुण राजा इतका काही कोपलेला असताना आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे, ती म्हणजे आता नुकसान भरपाईची. एकीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन मिळालेलं असताना दुसरीकडे मात्र एक वेगळीच बाब समोर आली. आता केंद्रानं बिहारला मदत केली आहे, मात्र महाराष्ट्र अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्राला अजून मदत मिळालेली नाहीये, त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एकीकडे केंद्राकडे पाठपुरावा केलाय असं सुद्धा सरकार सांगतंय, मात्र सरकार महाराष्ट्राऐवजी बिहारला मदत करतंय. त्यामुळे महाराष्ट्रासोबत हा भेदभाव आहे का आणि हा कशासाठी भेदभाव केला जातो असा संतप्त सवाल शेतकरी विचारतात. या संदर्भामध्ये आधी आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली होती आधी ती पाहूयात आणि नंतर मी अजित नवले आणि राम कुलकर्णींकडे येईन पुन्हा. जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाही आहे. आणि मी ह्याच मुद्द्याला धरून मी आता सध्या राम कुलकर्णींकडे येणार आहे. राम सर, आपण आता आदित्य ठाकरेंचा मुद्दा बघितला. एक वेळ जेव्हा सरकार हे बांधावरती गेलेलं होतं, त्याच्यानंतर सगळ्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी गेले, तेव्हा तिथे असं सांगितलं होतं की नंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की या भेटीचं कारण काय होतं, तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीसाठी पाठपुरावा केलाय. मात्र पाठपुरावा केला जातो राज्याकडून, महाराष्ट्रातून, आणि मदत मिळते बिहारला. हे नेमकं का? हे दरवेळी महाराष्ट्रालाच असा का भेदभाव सहन करावा लागतोय? दरवेळी महाराष्ट्रालाच का खालीमान घालावी लागते? काय अधिकची माहिती देऊ शकाल या संदर्भात? नाही, सिद्धेशजी, केंद्र सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कसं असतं मी तुम्हाला सांगतो. मागच्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पंतप्रधानांची भेट घेऊन समोरासमोर महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती त्यांच्या कानावर घातली. देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची प्रत्यक्ष भेट झालेलीच आहे. आणि म्हणून आता शेवटी कसं असतं की केंद्र सरकारची मदत, झालेले नुकसान, सगळ्याचे पंचनामे, ह्याची एक सरासरी माहिती महाराष्ट्र सरकारला सुद्धा गोळा करावी लागते. बिहार सरकारला मदत आली त्यापेक्षाही अधिक मदत निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळेल. आज मंत्रिमंडळामध्ये या संपूर्ण पंचनाम्याची आणि सरकारी पातळीवर झालेल्या नुकसानीची आज जसे प्रत्येक जिल्हानिहाय आकडे आज प्रशासनानं, कृषी खात्यानं जाहीर केलेले. उदाहरणार्थ बीडमध्ये किती नुकसान, तर साधारणतः मराठवाड्याचं नुकसान 26 लाख हेक्टर असू शकतं. अशा प्रकारची आज मंत्रिमंडळात चर्चा आणि ते सविस्तर माहिती आलेली. केंद्र सरकारकडे अहवाल, तुम्हाला मी सांगायला पाहिजे की सचिव आजही दिल्लीत बसून आहे आणि म्हणून केंद्र सरकारकडे अहवाल गेल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना केंद्र सरकारची निश्चित मदत मिळेल. कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, संवेदनशील आहे आणि सर्व कामे बाजूला ठेवून माझा शेतकरी अडचणीत आलेला आहे हे लक्षात घेऊनच हे सरकार त्या दिशेने पावलं उचलत आहे. आणि म्हणून एक सकारात्मक आज उद्या 2-4 दिवसामध्ये पण संवेदनशील सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, मात्र सर्वसामान्यांपर्यंतच मदत पोहोचत नाहीये. याला एवढा उशीर का लागतो राम सर? मग उशीर, हे बघा सिद्धेशजी, उशीर नाही. आज सरकारनं तात्काळ मदत देणं चालू केलंय की घरामध्ये ज्याच्या पाणी आहे त्याला 5,000, अन्नधान्याचं वाटप चालू आहे. समाजातले वेगवेगळे राम सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मंत्री गिरीश महाजन या संदर्भामध्ये बोलतात. आधी ते काय म्हणतात ते पाहूयात आणि मी लगेच तुमच्याकडे येतोय. त्यामुळे आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे. काही पंचनामे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत आणि मला वाटतं की त्या कामाला सुरुवात होईल आणि तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल. केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जी एकंदरीत पालकमंत्र्यांना सर्व आढावाची माहिती आज कॅबिनेटमध्ये देण्यासाठी सांगितली होती, तशी संपूर्ण माहिती तर जमा झालेली आहे की आणखी काही वेळ लागणार आहे? मी आधीच सांगितलं की अजून शेतामध्ये पाणी वाहतंय, लोकांच्या गावामध्ये पण काही ठिकाणी पाणी आहे आणि म्हणून त्यामुळे आता लगेच तात्काळ पंचनामे होतील एका दिवसात 2 दिवसात असं चित्र अजूनही नाही आहे. कारण अजूनही पाणी शेतामध्ये कमी झालेलं नाही. अधिकारी कालपासूनच थोडे निवांत झाले, म्हणजे थोडे 24/7 24/7 काम अधिकारी त्या ठिकाणी करत होते. तलाठी असतील, तहसीलदार असतील,
कलेक्टर असतील, कमिशनर, पोलीस प्रशासन, सगळेच कृषी प्रशासन, कृषी विभाग हे सगळे कामं करत होते, रस्त्यावर होते रात्रंदिवस. त्यामुळे आता आजपासून थोडी विश्रांती त्यांनाही मिळालेली आहे, पण ते आजपासून सकाळपासून कामाला लागलेले आहेत. पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाही आहे, तो आकडा कळत नाही आहे. पण निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा वाटतं आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे मागणी करतील. डिझास्टर संदर्भातली एक नवीन समिती नेमण्याचा विचार शासन करत होतं. त्या संदर्भातल्या शासन निर्णयही आज राम सर, आपण आता बघितलं असेल की मंत्री गिरीश महाजनांनी सुद्धा याच प्रकरणावरती प्रकाश टाकला. आपण आपला मुद्दा पूर्ण करा. हे खरंय की आत्ताच माननीय मंत्री महोदय महाजन साहेबांना आपल्याला वस्तुस्थिती सांगितली आहे. मागच्या 8 दिवसापासून ते पण फील्डवर आहेत. पंचनामे 2-3 दिवसामध्ये जातील, अहवाल येतील आणि त्या दृष्टीनं म्हणजे आजही सांगू का, आजही गोदावरी काठच्या गावामध्ये पाणीच पाणी, घरात पाणी आहे, फार मोठ्या संकटात लोक आहेत. हे 2-3 दिवसामध्ये पंचनामे झाल्याबरोबर केंद्राकडे अहवाल जाईल, केंद्राची मोठ्या प्रमाणावर मदत येईल आणि आजच्या मंत्रिमंडळामधून एक चांगला सकारात्मक शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे काही निर्णय होतील. खरंय. मी आता याच मुद्द्यावरती आता सध्या शेतकरी नेते अजित नवलेंकडे येतोय. अजितजी, आता राम सरांनी जे काही सरकारची बाजू आपल्यापर्यंत पोहोचवली, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राबरोबर भेदभाव केला जातोय. बरं, हे काय पहिलं प्रकरण नाहीये की महाराष्ट्रासोबत भेदभाव केला जातो. याच्या आधी सुद्धा अनेक गोष्टींमधून महाराष्ट्राला कमीपणा सहन करावा लागलेला होता. मात्र नुकसान हे जगाच्या पोशिंदा जगला पाहिजे यासाठी सध्या हे सगळं केलं जातंय. मात्र मदतीला उशीर होतोय, भेदभाव सुद्धा केला जातोय. असं का होतंय आणि जर मदत झाली तर मदतीनंतर सध्या शेतकरी सावरला जाईल का? हे बघा, इतर राज्यांना काही मदत मिळत असेल तर त्याबद्दल आपल्याला वाईट वाटायचं काही कारण नाही. परंतु सगळ्यात जास्त महसूल, जीएसटीची रक्कम आपण कॅल्क्युलेट करा, बाकी सगळं केला, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सबंध अर्थव्यवस्था आज धोक्यात असताना केंद्र सरकारने निकषांच्या पलीकडे जात मदत केली पाहिजे, ही स्वाभाविक अपेक्षा महाराष्ट्राची जनता बाळगून आहे, महाराष्ट्राचे सर्व राज्यकर्ते बाळगून आहेत आणि मला वाटतं त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्र सरकारने दिला पाहिजे. उशीर होतोय का मदतीला? आपण हे नक्कीच समजून शकतो की आज शेतीमध्ये पाणी आहे, शेतकरी हवालदिल आहे आणि जो अंतिम अहवाल आपल्याला केंद्राला पाठवायचा आहे तो परिपूर्ण पाठवावा लागतो. 2 टप्प्यात पाठवून त्याला जमत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी प्रशासनाच्या आपण समजून घेऊ शकतो. त्याला वेळ लागेल, ते होत राहील. प्रश्न लगेचच्या लगेच आमच्या खात्यात पैसे टाका असा पण काही आग्रह शेतकऱ्यांनी केलेला नाही. मुद्दा आहे घोषणा करण्याचा. केंद्र सरकार देईल ते देईल, पण राज्य सरकार एनडीआरएफच्या जे निकष आहेत त्याच्या तिप्पट रक्कम देईल अशा प्रकारची घोषणा हे केंद्र सरकारच्या पलीकडे जात राज्य सरकार करूच शकतं. हे यापूर्वी केलेलं आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्याच्या स्तरावर एसडीआरएफच्या अंतर्गत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता. तो आजच्या मंत्रिमंडळात व्हावा. पीक विम्याच्या बद्दल जे काही करार केला त्याच्यामध्ये प्रीमियमची रक्कम वाढून देत आता जे नुकसान झालंय त्याला पूर्वलक्षी पद्धतीने काही मदत करता येईल का, हा निर्णय नक्कीच होऊ शकतो. आमचे जे शेतमजूर आहेत त्यांची रोजीरोटी गेलेली आहे, त्यांना तगाई म्हणून 25,000 रुपये देण्याची आवश्यकता आहे. हा राज्याच्या स्तरावर होणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेऊ शकतं. आमचं अपील आहे की राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होते, जे राज्याच्या हातात आहे त्याच्या किमान घोषणा व्हाव्यात, निकष अटी शर्ती जरा शिथिल कराव्यात आणि केंद्राने भरघोस मदत करावी. महाराष्ट्र उभं करण्यासाठी आपलं योगदान द्यावं ही रास्त अपेक्षा शेतकरी शेतमजुरांच्या नक्कीच. वतीनं आता या आम्ही बाळगून आहोत. शेतकऱ्यांची अपेक्षा सरकार पूर्ण करेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र अजून एक मोठी बातमी आली आहे, ती म्हणजे अर्थात पुण्यातून निलेश बन्सीलाल घायवळ या गुंडानं दहशत काहीशी माजवली आणि हा पोलीस पकडतील म्हणून थेट लंडनला पळून गेला. पण प्रश्न असा आहे की हा गुंड पळून जातो तरी कसा, आणि गेलाच तर नेमकं त्याला पोलीस का बरं पकडत नाही? पण घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला तरी कसा, यांसारखे नानाविध प्रश्न आता उपस्थित होतात. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेलेले. विजयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. निलेश घायवळचा इतिहास जर आपण बघितला तर हा अतिशय घाबरट गुंड आहे अशी त्याची ओळख आहे पुण्यामध्ये तरी. मात्र यामध्ये सुद्धा एवढं पोलीस कसे काय कमी पडले की एखादा कुख्यात गुंड त्यांच्या समोरून थेट
लंडनला पळून जातो. बरं, त्याच्या पासपोर्टवरती सुद्धा काहीतरी एक टॅग लागलेला होता, तरी सुद्धा तो पळून जातो. एवढी सुद्धा एअरपोर्ट प्रशासनाची कुठेतरी हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांचं चेकिंग व्यवस्थित केलं जातं. मग यांसारखे गुन्हेगार कसे काय आरामात सुटू शकतात इथून एवढ्या चोख सुरक्षेमधून? हे गुन्हेगार सुटतात याचं कारण असं आहे की त्यांना पोलीस आणि इतर प्रशासनाकडूनही हं. बऱ्यापैकी मदत मिळत असते. हं. त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय. हं. आता तुम्ही जर त्याचा पासपोर्ट बघितलात हं. तर इकडं नाव आहे ते घायवळ आहे हं. आणि जे पासपोर्टवरचं नाव आहे त्याच्यामध्ये एच गायब आहे, गायवळ आहे. हं. त्याच्या वोटर लिस्टची नोंदणी तिकडे कुठेतरी सोनेगावला दिसते. हं. त्याने पत्ता दिला होता नगर शहरामधला. त्याचं काम सगळं होतं पुण्यामध्ये. हं. पासपोर्ट त्याने काढला 2019ला, 2020ला त्याला नाकारण्यात आला. हं. पण ठीक आहे, की जो तातडीचा पासपोर्ट आहे तो 1 ते 3 दिवसामध्ये आणि पोलीस व्हेरिफिकेशन मिळेल या आधारावर दिला होता. पण पोलीस व्हेरिफिकेशन नाकारलं. त्यानंतर 5 वर्ष म्हणजे 2020 नंतर आत्तापर्यंत अगदी मध्यंतरी हायकोर्टानेही सांगितलं, की हा पासपोर्ट जप्त करा. तरी तो दिला नाही आणि तो पळून गेल्यानंतर पोलिसांनी LOC जाहीर केली, लुकआउट नोटीस. हे सगळंच आश्चर्य काय, तो मकोकामधला गुंडा आहे. मकोकासारखे आरोप त्याच्यावर आहेत, त्याच्या सहकार्यावर आहेत. असं असताना तो पळून जातो आणि पोलिसांना गेल्यानंतर लक्षात येतं आणि त्याला कुठून आधार कार्ड मिळालं, कुठून वोटर कार्ड मिळालं, याची चौकशी खरं तर फार पूर्वी व्हायला पाहिजे होती. हं. अजूनही ती थांबली. याचा अर्थ कुठेतरी मोठं राजकीय पाठबळ आहे. त्यांच्या मागे कोणीतरी मोठं राज्य करताय. कारण असे जे पासपोर्ट मिळतात हं. ते विशेषतः अनेक्स्चर एफ म्हणजे राजपत्रित अधिकाऱ्याने त्याला पत्र दिल्यानंतर मिळते. तर कुणी केलं? बरं, या चौकशाने एवढा उशीर लागतो ना, की लोकांना पुढे या चौकशा होतीलच याची खात्रीच वाटत नाही. हं. म्हणजे हे चाललंय, हे सगळं संगनमतानं चाललंय. आणि तुम्ही बघा, नगरला पूजा खेडकर झाले, पूजा खेडकरचे आई वडील झाले, हे आता घायवळचं प्रकरण येतंय. त्याच्या आधी जातीच्या दाखल्याचं आलं, त्याच्या आधी ते बोगस दिव्यांग सर्टिफिकेटचं आलं. हे सगळं घडतंय याचा अर्थ कुठेतरी सिस्टीम पूर्णपणे बिघडलेली आहे. राज्य शासनाला आता थोडं जरी वाटत असलं की लोकांचा सिस्टीमवर विश्वास बसावा, तर त्यांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र चेंज करून अशा गुन्हेगारांना आता तो म्हणे स्वित्झर्लंडला गेलेला आहे. हो. अरे तुम्हाला एवढं ते आपल्या काही एक्स्ट्रॅडिशन ट्रिटीज वगैरे आहेत. काय अडचण आहे त्याला पटकन आणायला? त्याचा मी कुठेतरी परवा वाचलं की व्हिसा संपल्यानंतर तो येईलच आणि मग त्याला अटक करू. हं. ह्या सगळ्या यंत्रणा प्रोएक्टिव्ह कधी होणार आहेत? हं. तो आल्यानंतर अटॅक करू आणि मग पुढची सगळी प्रोसेस होईल. तोपर्यंत त्याने आणखी काहीतरी करून बसलेला असेल. हं. तर अशा वृत्तीमध्ये सगळ्या पोलिसांनी खूप अलर्ट राहणं आणि आपली आता प्रतिमा कशी सुधारेल रेव्हेन्यूसह पोलिसांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण विजयजी, एक छोटासा प्रश्न अगदी मला थोडक्यात सांगा, हे कुठेतरी पोलीस प्रशासनाचं सुद्धा अपयश आहे असं म्हणावं लागेल? निश्चितपणे याच्यात काही शंकाच नाही. पोलीस प्रशासनाचा आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आहे. काही राजकारण्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या या सहकार्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं हे मी आता सांगू शकत नाही. परंतु या सहकार्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. हं. पोलीस एरवी जर ज्या पोलिसांना तुम्ही बघतो आपण, गुन्हेगार समोर दिसला, मुद्देमाल समोर दिसला की पटकन अटक करून नेतात. पण इथे मात्र पूजा खेडकरचे वडील पण पळून जातात पोलिसांच्या समोरनं आणि इथं हा गुंड सुद्धा मकोका असताना पळून जातो आणि आता वाट बघताय की कधी येईल, कसं पकडायचं याच्यावर. याचा अर्थ या गुन्हेगारीचं पूर्णपणे राजकीय संरक्षण आहे आणि त्यामुळे खरंय. प्रशासनालाही यांना नक्कीच. संरक्षण द्यावं. हो. नक्कीच विजय सर, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये बोललात त्या संदर्भात. आणि आमच्यासोबत इतर 2 बातम्यांसोबत जे आमचे गेस्ट होते ते म्हणजे अर्थात शेतकरी नेते अजित नवले आणि भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सर. तुमचे सुद्धा आभार. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आमच्यासोबत ही माहिती दिलीत त्याबद्दल. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.